आणि आता महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। दिल्लीत महायुतीच्या बैठकीआधी पंतप्रधान मोदी आणि जे.पी. नड्डा यांच्यात बैठक। महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। दिल्लीत आज सायंकाळी अमित शहांसोबत महायुतीची बैठक। शहांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती आहे। दिल्लीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची प्रफुल्ल पटेल यांच्या घरी बैठक। महायुतीच्या बैठकीपूर्वी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यात चर्चा। शिंदेंची कालची भूमिका म्हणजे मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला असं नाहीये, उदय सामंत यांचं वक्तव्य। विधानसभेच्या निकालानंतर ठाकरे गट ॲक्शन मोडवर। राज्यामध्ये 95 मतदारसंघामधील आकडेवारीत तफावत असल्याचा संशय आहे। पराभूत उमेदवारांना 17C अर्जावरील आकडेवारी जमा करण्याच्या सूचना। मुख्यमंत्री पदासाठी फडणवीस महाराष्ट्राची पसंती उलटसुलट राजकारण झालं तर माझ्यासह हजारो कार्यकर्ते आत्मदहन करतील। भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांचं ट्विट करून इशारा। माझा लाडका भाऊ म्हणजे मुख्यमंत्री अशी शिंदेंची इमेज, त्यांचा महायुतीला फायदा झाला। शिंदेच पुन्हा सीएम व्हावेत अशी सर्वांची इच्छा आहे। खासदार धैर्यशील माने यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला राहणार। अजित पवारांची माहिती, 30 किंवा 1 तारखेपर्यंत शपथविधी व्हायला पाहिजे, अजित पवारांचं वक्तव्य। 132 आमदार असलेल्या भाजपचे मंत्रिमंडळात मंत्री जास्त असतील, मंत्रिपदाचा फॉर्म्युला आज ठरेल, छगन भुजबळ यांची माहिती। नव्या सरकारमध्ये तरुण चेहऱ्यांना सर्वाधिक संधी मिळणार, 50 पेक्षा कमी वय असणाऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यावर भर, सूत्रांची माहिती। तर मुख्यमंत्री पदाचं नाव निश्चित झाल्यावर मंत्रिपदही ठरणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। ठाकरे गटाचे काही आमदार आमच्या संपर्कात, सरकार स्थापनेपर्यंत सस्पेन्स राहू द्या, उदय सामंत यांचं वक्तव्य। मुंबई पालिकेवर एखादी सत्ता मिळवण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याची माहिती। भाजपचे 150 जागा जिंकण्याचं लक्ष्य। मुंबईत 1970च्या दशकापासून पालिकेवर शिवसेनेचं वर्चस्व आहे। भाजपच्या नवीन अध्यक्षांची निवड डिसेंबरमध्ये। निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक होण्यासाठी जे.पी. नड्डा यांच्याकडून निरीक्षकांच्या नेमणुका।